शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज आपण आपलं युवा शेतकरी महेश यांच्या प्लॉटमध्ये आहे. आमचं दोघांचं जे काही बोलणं असेल ते ऑनलाईन चालू होतं. झाडं काय ट्रेसला असतील किंवा तेलकट असेल आणि सगळ्यात महत्त्वाची साईज आहे, जी आपण साईज बघतोया आणि ते हातात नाही. तुम्ही बघू शकता झाडा आपण साईजची क्वालिटी. सगळ्यात महत्त्वाचं काय पूर्ण फळाची पाकळी पूर्ण जुळली आहे आणि मालची क्वालिटी बघा, कुठं डाग नाही काय नाही, एकच फळ नाही. तुम्ही जवळ येऊन बघू शकता, असं कुठेही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही. आणि महत्त्वाचं काय की थोडं पाण्याची अडचण किंवा बाकीच्या गोष्टीची अडचण असताना पण बाग एक नंबर आणणं मी सोपं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आयएमआयमध्ये धीर सोडणं मी सगळ्यात अवघड आहे. काय वाटलं मी आपल्या संपर्क झाल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? आपला संपर्क झाल्यापासून साईजला फरक पडला, झाडांना फरक पडला आणि भीती कमी झाली का? म्हणजे आता काय होईल असं बाग जाईल किंवा तेलकटनं भीती असं काय वाटलं का? तेलकटची भीती अजिबात राहिली नाही. काय वाटलं नाही. पण दुसरी गोष्ट जी खरं आहे का, म्हणजे आपलं शेतकऱ्यासाठी आपण बोलतोय असं शेतकऱ्यांसाठी एकदम योग्य आहे तुमचं मार्ग. आणि माझी तुमची ओळख नाही. आपण आज फर्स्ट टाइम दोघं भेटलोय. पण मला आज आवडलं काय माहितीये का, साला लोक एवढं आवडते साईजला. पण ह्या आपल्या स्लेरी किती झाली ऑर्गॅनिक स्लेरी? ती 2 वेळा 2 वेळा झाली ना. कसा रिझल्ट येतो? एक नंबर. शेतकरी काय माहितीये त्या आईला आपण एवढं आवडतो शेतकरी साईजला. ही बिचारा इथं एका झाला 30 किलो माल निघते आणि एकदम टॉप बाग आहे, असं काही विषय नाही. पण काय माहितीये का, अडचणीतनं ह्या वयात असं काम करणं अडचण सोपं नाही. कारण घरचे सारखे म्हणते जायला कमी खर्च कर कमी खर्च कर, पण ही नशा आहे. बरोबर, ही नशा आहे. त्यामुळं हे नशा हे लाल सोनं वेगळंच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी किंवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अण्णापट टेक्नॉलॉजी पेजला इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. आणि ज्या शेतकरी काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा, कमेंट करा, आपण त्यांना सहकार्य करू. कारण काही शेती आज प्रॉब्लेम एकच आहे तर उद्या दुसरा आहे. यात मार्ग काढत जाणं गरजेचं आहे. आणि आपला शेतकरी असा एखादा शेतकरी एखाद्या गोष्टीत नवीन मार्ग काढत असतो. त्यासाठी ह्या लोकांची काही नवीन नवीन प्रयोग शेतकरी करतात, ही नेहमीच आपण पुढे शेतकरी काम करू. तर जय जवान जय किसान आणि बेच नाही.